एक राजकीय नेता सुद्धा अक्षरशः ढसा रडत होता की बाबा आता हे काय होणार, माझी पुढे अवस्था काय होणार. शेवटी देवाभाऊ मला वाचवा, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता एक एक प्रकरण बाहेर येईल आणि खरात हे तोंड उघडायला चालू केलेलं आहे त्यांनी. आता हे सगळं गुप्त आहे, बाहेर येईल. हळूहळू उडत मीडियापाशी या बातम्या येतात, त्या जनतेसमोर नेणं आमचं काम आहे. आता सगळेच IAS ऑफिसरांना दोष देणं चुकीचं आहे. कितीतरी स्ट्रेट फॉरवर्ड असतात, काम करणारे असतात. परंतु हे जे मागं पुढं करणारे जे अधिकारी IAS ऑफिसर म्हणून बाकीचे सर्वसामान्य मनुष्य गेलं की ताटून बसतात आणि असल्या भानगडी करतात, ते सुद्धा मंत्र्यांच्या लांगुल चालनासाठी करतात, ते उघड झालेच पाहिजेत ना. त्यांना का सोडलं पाहिजे? सर्वसामान्य जनता गप्प बसेल का अशा वेळेला? तुम्हाला देवासमान मानतात हो, तुम्ही न्याय देणारी व्यक्तिमत्व असता, तुम्ही न्यायाधीशच असता त्या वेळेला. मग हे IAS ऑफिसर उघड झालेच पाहिजेत.